विनापरवाना पिस्तूल बाळगणाऱ्या इसमास अटक करून 1 पिस्तूल व 2 जिवंत काडतुसे हस्तगत। स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत यांचे पथकातील पोलीस हेड कॉन्स्टेबल अमोल एदाळे व पोलीस नाईक अनंत कुडाळकर यांना गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की मिरज ते म्हैसाळ रोडवर टोल नाक्याजवळ एक इसम पिस्तूल कब्जात बाळगून फिरत आहे। सदर ठिकाणी पोलीस निगराणी करीत असताना एक इसम थांबलेला दिसला। त्याचा बातमीप्रमाणे संशय आल्याने त्याच्याकडे चौकशी केली असता त्याचे नाव फिरोज सलीम शेख, वय वर्ष 19, राहणार बिस्मिल्ला कॉलनी, म्हैसाळ रोड, मिरज असे असल्याचे सांगितले। त्याच्या अंगझडतीमध्ये एक 50,000 किमतीचे लोखंडी, एक देशी बनावटीचे गावठी पिस्तूल व 500 रुपये किमतीचे 2 जिवंत काडतुसे आढळून आली। याबाबत त्याच्याकडे कोणताही कायदेशीर परवाना नसल्याने त्याच्या कब्जातील पिस्तूल व 2 जिवंत काडतुसे पुढील तपासकामी सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत यांनी पंचासमक्ष जप्त करून आरोपी विरुद्ध पोलीस नाईक अनंत कुडाळकर यांनी मिरज शहर पोलीस ठाणे येथे फिर्याद देऊन भारतीय शस्त्र अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सदर आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील तपासकामी मिरज शहर पोलीस ठाणेकडे वर्ग करण्यात आला असून पुढील तपास मिरज शहर पोलीस ठाणे करीत आहेत। सदरची कारवाई पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारोकर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सतीश शिंदे, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली, सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत, सहाय्यक पोलीस फौजदार अनिल एनापुरे, पोलीस हवालदार अमोल एदाळे, आमसिद्ध खोत बाबासाहेब माने, बसवराज शिरगुप्पी, इम्रान मुल्ला, पोलीस नाईक अनंत कुडाळकर, पोलीस शिपाई रोहन घस्ते, सोमनाथ पतंगे यांनी केली आहे।